मला फक्त खाताच येत नाही, मला बनवता येत. चलो बुलावा आया है, सिद्धू का ढाबा ने बुलाया है. तू मला बोलवलं, मी आली, मला आवडतो. अहो अहो बोला. हॅलो दाल मखनी, मला तू खूप आवडते. मस्त बटरी बटरी तू. तुम्ही लच्छा पराठा खावा. एवढंच. आता गड्डी का हीटर लगा. दाल मखनी, लच्छा पराठा, वाव. नमस्कार मित्रांनो, आज हर्षिताला काहीतरी ऑथेंटिक पंजाबी खायचा मूड झालाय आणि त्यासाठी तिने एक ढाबा शोधलाय, सिद्धू द ढाबा. तर हा नाशिक हायवेला आहे. तर आम्ही गांधारी आणि पडगा मार्ग सिद्धू द ढाबावर जातोय. तर हर्षिताला तिथे खायचंय. काय खायचंय हर्षिता? दाल मखनी. दाल मखनी आणि लच्छा पराठा. लच्छा पराठा. तर बघू आपण व्हिडिओ मध्ये पुढे कसा आहे तो सिद्धूचा ढाबा आणि कशी ती दाल मखनी आणि लच्छा पराठा आणि हर्षिताच्या चेहऱ्यावरचे ते सुखाचे एक्सप्रेशन खाल्ल्यानंतर जे भेटतात ते. मिस यू चेरी. चेरीची आठवण येते का रोहित? हो, मग मला चेरीची आठवण खूप येते. मला पण येते. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय सिद्धू दा ढाबा प्युअर व्हेजच्या इथे. आणि असं ऐकलंय की इथे ऑथेंटिक पंजाबी फूड भेटतं. ते बघू शकता. तर हर्षिताला पंजाबी फूड खायचं होतं, तर आम्ही आलोय सिद्धू दा ढाब्यावर. चला मग. हर्षिता, या ढाब्यावर वाईब खूप मस्त आहे. पण वाईब्स आहे, पण वाईफ पण आहेत आणि वाईफ पण आहे. वाईब पण आहे आणि वाईफ पण आहे. पण आहे. हे वाईब आहे आणि ही वाईफ आहे. माझा प्लॅन आहे दाल मखनी खायची. दाल मखनी बोलवते मला. जरा 4-5 दिवसापासून दाल मखनी बोलवत होती. आपण दाल मखनी खाऊ. ओके. काय हर्षिता हे? कडक रुमाली. कडक रुमाली मसाला पापड. हे बघ. असं तोडायचा, याला इथे घ्यायचा. हा पापडांचा बाहुबली वाटतोय मला. हा, असं मीठ पण टाकायचं. मीठ, तिखट आणि लिंबू. चटपट झटपट पटापट. हा तिखट. खाऊन घ्या पटापट. हा तिखट पापड तुम्हीच खा. मला आवडतो. हर्षिता, पापड खाऊन तर तुझं पोट भरलं असेल ना? नाही, चला जायचं. ते स्टार्टर असतं रोहित. आता मेन कोर्स मध्ये काय मागवते? इथे आपण कशासाठी आलोय? कशासाठी? मला यायचं नव्हतं. हा. दाल मखनी आणि लच्छा पराठा मला बोलवत होते. मग अशी बोलली ना, बुलावा आहे. मग त्यांनी मला दाल मखनी आणि लच्छा पराठा खायला बोलवलं. मग फायनली तू आता ऑर्डर काय देणार आहे? लच्छा पराठा आणि दाल मखनी. थाळी नाहीये इथे. एनी स्पेसिफिकेशन? थाळी अशी ऑर्डर केली असते. एनी स्पेसिफिकेशन तुझं दाल मखनी मध्ये? आहे. लास्ट टाइम इथे आलो तेव्हा मग ती दाल मखनी थोडी तिखट नव्हती. मला कसं झणझणी चटपटी तिखट आवडतं. दाल मखनी तशी स्पेसिफिक अशी तिखट नसतेच. पण मी त्यांना सांगणार आहे की मला वेगळा असा तडका द्या बाजूला. देतील ना? हा, देतील. का नाही देणार? सगळं देतील. चला पापड संपवा. दाल मखनी और थोड़ी मीडियम स्पाइसी चाहिए. थोड़ा तड़का दे दीजिए ना. साइड में तड़का मिलेगा थोड़ा? एक्स्ट्रा तड़का मिलेगा. हाँ, तो एक्स्ट्रा है ना तड़का, साइड में दे दीजिए. और लच्छा पराठा है, एक लच्छा पराठा देना. एक तंदूरी रोटी देना. तर मित्रांनो, आमची दाल मखनी आणि लच्छा पराठा आलेला आहे. तुम्ही बघू शकता. हर्षिताच फेवरेट दाल मखनी. आणि हे बघा, हर्षिताने स्पेशल तडका मागवलाय तिखट करण्यासाठी. त्याचा चेहरा बघा आता. हर्षी, दाल मखनी आली आहे. खूप दिवसापासून खायची होती ना? खूप दिवसापासून दाल मखनी. हे बघ, मी तुझ्याकडे आली आणि तू माझ्याकडे आली. तू मला बोलवलं, मी आली. दाल मखनी सोबत संवाद साधला जातोय. हे बघ, अशी कशी सुंदर तू. मस्त बटरी बटरी तू. दाल मखनी तू. सुख बघा हर्षिताच्या चेहऱ्यावरती दाल मखनीचं. अशी वाटी घेते मस्त. हॅलो दाल मखनी, मला तू खूप आवडते. हर्षिता वाढते मला. खास तडका पण मागवलाय बघा, तिखट तिखट. थोडासाच तडका देते मी फक्त तुझ्यासाठी. बस एवढंच तडका. यम. थँक्यू. आणि मी माझ्यासाठी लच्छा पराठा मागवलाय. लच्छा पराठा. ठीक आहे. अहो हम्म. अहो अहो. बोला.
तुम्ही लच्छा पराठा खावा. थँक्यू. आता हर्षिता फर्स्ट बाईट घेते दाल मखनीचा. हे बघा मस्त दाल मखनीवरून तिने एकदम तडका मारलाय, वरून तडका टाकलाय हर्षितानी. आणि आता ती पहिला बाईट घेते. मिक्स करायचं. मिक्स. हा मला एक्सप्रेशन खूप आवडतं हर्षिता. डोळे मिटून खायचं, डोळे मिटून गेले त्याचे. जगा वेगळं सुख. कसं आहे? यम्मी. यम्मी. मस्त. मस्त. खूप छान. मस्त आहे. एकदम सॉफ्ट आहे, तिखट नाहीये, मस्त लागतं. ही दाल मग. आणि मी लच्छा पराठा मागवला आहे बघा. आता मी याच्यावर ताव मारणार आहे. चला ते आता तुझे एक्सप्रेशन घेते ना मी फक्त तू माझे एक्सप्रेशन दाखवतो. लोकांना असं वाटेल किती खाते ही. बघा लच्छा पराठा माझा फेवरेट आहे. लच्छा पराठा, लच्छा पराठा, दाल मखनी. मी फर्स्ट बाईट घेतो आता. मला लच्छा पराठा खूप आवडतो. मी केव्हाही बाहेर जातो ना लच्छा पराठाच ऑर्डर करतो. लच्छा पराठाच खातो दाल मखनी किंवा फळीच्या भाजीसोबत सुद्धा. फर्स्ट बाईट. धमाल धमाल राडा मज्जा. मज्जा. लच्छा पराठा सोबत खातो मी. दाल मखनी ना. सगळं विसरून चाल. दाल मखनी आणि लच्छा पराठा राडा. नुसती पण छान लागते माहितीये डाळ. हो दाल मखनी मला नुसती आवडते प्यायला ती डाळ चमच्यानी खायला. पण ती कशी खायची माहितीये? कशी? घ्यायचं, त्याच्यावर थोडस मीठ टाकायचं, लिंबू घ्यायचा, लिंबू टाकायचा आणि मग तिला अशी मिक्स करायची. अशी घ्यायची आणि असा ताव मारायचा. मस्त लागतं. मस्त लागतं ना. यम्मी तर लागतं. दाल मखनी थोडी घट्टच हवी ना. घट्ट हवी ती तर मजा येते. नेक्स्ट वीक घरी दाल मखनी बनवेल मी तुझ्या नेक्स्ट सुट्टीला. ओके आपण ती व्हिडिओ बनवू, रेसिपी टाकेल मी. ठीक आहे चालेल. एकदम नक्की सिम्पल आणि इझी रेसिपी आहे. चालेल. नक्की नक्की. मला फक्त खाताच येत नाही, मला बनवताही येत. लाईन आज काय ऐकत नाही. नुसत्या लाईनी. हर्षिता फक्त खाता येत नाही, बनवता सुद्धा येतं. वा. काय करते हर्षी? आवरून ठेवते सगळं. व्हेरी गुड. पसारा सगळं. कसं वाटतं ते त्यांना बिचारे. येतात, उचलतात सगळं. आता कसं आहे हे सगळं एका ठिकाणी असलं ना की मग ते पटकन असं एका याच्यात उचलून. व्हेरी गुड हर्षी. किंवा पण टेबल असंच व्यवस्थित सेट करून द्यायचं, त्यांना उचलायला इझी पडतं. त्यासाठी बिचारे पसरवलेलं आपलं उष्टे ताट उचलतात. जरी ते त्यांचं काम असलं, आता काही लोक बोलतात की त्यांचं काम आहे, पण तरी पण खाल्लं तर असं आपण नाही आहे. द्यायचं. खाल्लं आपण आहे. उष्ट असतं सगळ्या त्यांचं गोष्टी. काम काय असतं? भांडे उचलायचे. म्हणजे आपण असे नीट केले की त्या बिचाऱ्यांना इझी जातं उचलायला. व्हेरी गुड. तो टिश्यू दे तिकडचा. व्हेरी गुड हर्षी. सगळं एका ठिकाणी. कसं वाटलं? मस्त वाटलं. दाल मखनी तुझी फेवरेट. मजा. मज्जा. आता गड्डी का हीटर लगा. गड्डी का हीटर लगाऊ. ठंडी लग रही है भाई. गड्डी. गड्डी लॉक करून ठेवतो यार तू. ठीक आहे चलो. हीटर लगा हीटर.